हे हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या ज्वेलरी मेकिंग क्लासेसचा डे 12 आहे. तर आज इथं आपण रिंग बनवणार आहोत हातामध्ये घालण्यासाठी. तर त्याच्यासाठी इथं प्लायर घेतलेले आहेत 2. त्याच्यानंतर इथं मायक्रो पॉलिश हे गोल्डन मोती घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे पिकॉक राऊंड शेपमध्ये मी कुंदन घेतलेलं आहे राऊंड शेपमध्ये. त्याच्यानंतर हा रिंग बेस भेटतो हा घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे ओवल शेपमध्ये मी बनवणार आहे आणि 0.3 mm ची तार घेतलेली आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती प्री ज्वेलरी मेकिंग क्लास, नथ मेकिंग क्लास हे सुरू आहे. नथ मेकिंग क्लास तुम्ही जर नाही बघितलेला आहे तर तो बघून घ्या. आता इथं आपण ही तार कट करून घेणार आहोत. जितकी फ्लावरला लागते तितकी 30 ते 35 सेंटीमीटर. तुम्ही बिगिनर असाल तर थोडी जास्तच घ्या. त्याच्यानंतर आपण हा पिकॉक कुंदन घेणार आहोत आणि ह्याला ही तार एक साईडून इथं होल आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून ही तार पास करून घ्यायची अशी आणि इथं तार अशी रॅप करून घ्यायची अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं कट करून घ्यायचं आहे आणि याला फ्लॅट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक ओव्हल शेपचा मोती, एक 0 mm चा मोती टाकून घेतलेला आहे आणि हा इथं मोती बाजूला करून 0 mm चा ह्या ओव्हल शेपच्या मोतीमधून ही तार पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं त्याच्यानंतर परत एक ओव्हल शेपचा मोती, परत ह्या 0 mm चा मोती बाजूला करून 5 mm म्हणजे ओव्हल शेपच्या मोतीमधून ही तार पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं खेचताना लक्ष द्यायचं आहे की हे गॅप जास्त पडू नये. अशा पद्धतीने पूर्ण राऊंड होईपर्यंत आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. काही ताई छान छान कमेंट करतात, जे नाही समजलं ते विचारतात. मी डबल मोगरावर पण एका ताईंचा कमेंट आलेला आहे, तर त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ येईल नक्की. तर आज मी ही रिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला मंगळसूत्राचाही जर हवा असेल पेंडंट कसं बनवायचं तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तोही व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मी. त्याच्यानंतर परत 0 mm मोती घालायचे बघू शकता. सेम प्रोसिजर जसं आपण फ्लावर बनवताना करतो तशीच पद्धत यूज करायची. अशा पद्धतीने टोटल आपला हा राऊंड पूर्ण होईपर्यंत ही प्रोसिजर करायची आहे. इथं ही तार माझी बाजूनं आल्यामुळे इथं थोडं गॅप दिसतंय, पण मी नंतर कवर करेन ते दाखवेन तुम्हाला. अशा पद्धतीने परत मोती टाकून घेतला, परत ह्या ओव्हल शेपच्या मोतीतून पास करून घेतला. अशाच पद्धतीनं ही राऊंड इथं माप घेत जायचं आहे किती लागतात ते तुमच्या कुंदनच्या साईजनुसार येईल मोती. असं काय सांगता येणार नाही की एवढेच लागतील किंवा तेवढेच लागतील. तुमच्या कुंदनचा साईज ह्याच्यामध्ये पण छोटे मोठे असे साईज येतात. त्याच्यासाठी तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच रॅप करायचं सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि स्पेशली त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे बरोबर मागचा, ते तुम्ही जाऊन बघा. अशा पद्धतीने
परत ही तार पास करून घ्यायचं. शकता अजूनसुद्धा लागणार आहेत आपल्याला मोती. हे तुम्ही ओव्हल शेपमध्ये सुद्धा राऊंड शेपमध्ये सुद्धा बनवू शकता. राऊंड शेपचे जे मोती असतात मी इथं ओव्हल शेपचे यूज केलेले आहेत. कोणत्याही मोत्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. फक्त लक्ष देत जायचं आहे. एकदा जर तुम्हाला टेक्निक समजली तर तुम्ही व्हिडिओ न बघता सुद्धा बनवू शकता. आधी शिकेपर्यंत मी व्हिडिओ परत परत जर रिपीट करून बघत जरी बनवला तरी ठीक. आणि क्लाससाठी खूप साऱ्या कॉल मेसेजेस येत आहेत. तर त्यांना सांगायचं आहे मी आउट ऑफ महाराष्ट्र राहते, त्याच्यामुळे मला क्लास काय ऑफलाईनचा नाही जमणार घ्यायला. आणि जर ऑनलाईन करायचं असेल लाईव्ह क्लास तर त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती दिली जाईल. जर कुणाला करायचं असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा, मेसेज करा DM व्हॉट्सअपला. तर आता इथं आपला पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं रॅप करायचं सेम पद्धतीनं 2-2 मोती घेऊन. बघू शकता सेम प्रोसिजर आहे, जशी आपण साध्या फ्लावरला करतो तसंच आहे. पद्धतीनं लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा ऑफलाईन घेतल्यासारखं शिकवणार आहे. त्याच्यामुळे कुणाला जर कुणी जर इंटरेस्टेड असेल तर त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे. नेक्स्ट बॅच मग मी कधी घेईन ते सांगेन. जर कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी मेसेज करा नक्की. पण ऑफलाईन नाही आहे, मी आउट ऑफ महाराष्ट्र राहते त्याच्यामुळे. आता इथं आपण हे 0 mm मोती टाकून घेणार आहोत त्याचं राऊंड होईपर्यंत. साधारण आपण क्रिस्टल घालतो तेव्हा 8 ते 9 टाकतो, पण ह्याच्यामध्ये जास्त लागणार आहेत कारण पिकॉक कुंदन थोडा साईज मोठा असल्यामुळे. अशा पद्धतीने अजून टाकायचे आहेत थोडे. कुणालाही ऑफलाईन शिकायची आवड असते, पण असं आहे ना, शक्य असेल तर मी शिकवलंच असतं. पण मी आउट ऑफ महाराष्ट्र असल्यामुळे मी इकडं बाहेर राहते, त्याच्यामुळे काय ऑफलाईनचा क्लास काय जमणार नाही. ऑनलाईन जर कुणाला करायचं असेल तर ते तुम्ही नक्की मेसेज करा, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. ऑनलाईनसुद्धा ऑफलाईनसारखाच क्लास घेतो आपण, त्याच्यामुळे काही नाही प्रॉब्लेम येणार. तुम्हाला काही नाही समजलं तरी आपण क्लास झाल्यानंतर सुद्धा हेल्प करू, तुम्हाला जर नाही समजलं तर. अशा पद्धतीनं आता आपण हे या पिकॉक कुंदन होती आपण असं हे फिट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं आपण ही मोती फिट करायची आहे तशी दार टाकून मध्ये मध्ये अशा पद्धतीनं 4 ते 5 जागी असं करायचं आहे फिट बसेपर्यंत ते मोती त्याच्यावरती. हे मी दाखवलेलं आहे आधीसुद्धा आणि ह्याच्यामध्ये काही वेगळी नाही, प्रोसिजर तीच आहे. फक्त मध्ये जो कुंदन वापरलेला आहे ते तेवढं चेंज आहे. आपण इथं क्रिस्टलच्या जागी पिकॉकचा कुंदन वापरलेला आहे, मयूर कुंदन म्हणतात त्याला. परत इकडे ह्या साईडला अशा पद्धतीनं. तर इथं हे फिट झाल्यानंतर मोती अशा पद्धतीने झाल्यानंतर आता आपण काय करायचं आहे, ह्या रिंग बेस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर च्या मधोमध इथं होल असतात त्याला बघू शकता, या होलमधून एक तार पास करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. याच्यावर फ्लावर पूर्ण असं सेट करून त्याच्यानंतर
रॅप करत जायचं आहे. रॅप करताना थोडं लक्ष देऊन अशा पद्धतीनं एक किंवा दोन मोती घेऊन आपण इथं रॅप करत जाणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीनं रॅप करून झाल्यानंतर इथं तारवरच्या साईडला घेऊन कट करायची आहे. प्रत्येक वेळेला सांगते मी, तारवरच्या साईडला घेऊन कट करायची आहे मी अशा पद्धतीनं. कारण ती घातल्या काही पण जे आपण बनवतो ते घातल्यानंतर आपल्या शरीराला नाही टोचणार, त्याच्यासाठी. बघू शकता इथं. जर तुम्हाला ही रिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि ज्या कोणी तुमच्या फ्रेंड्स इंटरेस्टेड आहेत त्यांना नक्की शेअर करा व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवायचा तेही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आपले ज्वेलरी मेकिंग क्लास आवडतात का तेही कमेंटमध्ये सांगा. आणि डबल मोगरासुद्धा मी शिकवणार आहे, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या.